ठाण्यातून आहे। सावरकर नगरमधील ज्ञानोदय विद्यालयातल्या एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने चक्क छत्री फेकून मारली आहे। त्यामध्ये या विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। ज्ञानोदय विद्यालय शाळेत 8वीतल्या दोघा विद्यार्थ्यांचं पुस्तक फाडण्यावरून भांडण झालं होतं आणि ते भांडण सोडवण्याऐवजी सरोज मिश्रा या शिक्षिकेने विद्यार्थ्याला छत्री फेकून मारली। त्याच्यावरती कळवा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। सर को बोला सर इसने मेरा बुक फाड़ दिया, तो सर बोले तुम लोग का प्रॉब्लम है, तुम लोग समझो। फिर मैंने उसको बोला बुक बना के दे, तो वो बोला मैं नहीं बनाएगा, खुद से बना ले। फिर वो बोलता है मैं नहीं बनाएगा, खुद से बना ले। फिर मैं बोला बना के दे, तो उसने मेरे को झापड़ मारा। फिर मैंने भी उसको मारा। फिर उसने गला दबाया तो मैंने उसको लात मारा, तो टीचर ने देख लिया, तो टीचर ने छतरी से मारा। फिर छतरी फेंक के मारी? नहीं, हाथ, छतरी हाथ में लेके। कैसे लगा आपके? इधर पीठ पे मारी, पीठ पे से लग के आँख में लग गया। बच्चे को ऐसे बोलेंगे तो बच्चे तो अपने बच्चे होते ही हैं, वो तो अपना प्रॉब्लम सॉल्व करने के लिए लग ही जाएंगे। यही हुआ, वो टीचर की वजह से मेरे बच्चे का आँख में इतना बड़ा चोट आया है। अगर आज मेरा बच्चे का आँख नहीं सही हुआ तो जीवन भर का तो हो गया ना ये दुख। मैनेजमेंट ने भी हमारा नहीं सुना, इसके लिए तब मैं जाकर के वर्तक नगर पुलिस स्टेशन तकरार किया, लेकिन पुलिस वाले भी बोले कि आप कोर्ट में जाओ, हम कुछ नहीं कर सकते। उन्होंने केवल एनसी लिया, इसके बाद हमको बोला कि आप कोर्ट में जाके उनके खिलाफ केस करो। अभी हम गरीब आदमी, हम लोग कहाँ कोर्ट में जाएंगे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊया ठाण्याला। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे। कपिल, आपण बघतोय की खरं तर विद्या विनयने शोभते म्हणतोय, मात्र विद्यार्थ्याला जो शिक्षक शिकवतोय त्याच्यामधली विनया बाजूला सारली आणि अशा तऱ्हेने छत्रीने मारणं कितपत योग्य वाटतंय आणि शाळेकडून आता काय कारवाई करण्यात आली आहे, काय परिस्थिती आहे आता? नक्कीच मृदुला, खूप भयानक घटना आहे एकंदरीतच। कारण आपण बघतो हा खूप लहान विद्यार्थी आहे आणि क्षुल्लक कारण म्हणजे शाळेत भांडणं होतात, त्यावरून शिक्षकांनी मारहाण केली ह्या विद्यार्थ्याला। त्या डोळा जरा करता बचावला, त्या डोळ्यावरती कळवा इस्पितळात उपचार सुरू आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या क्षुल्लक कारणावरून टीचरनी असं मारणं कितपत योग्य आहे असाच प्रश्न त्याचे पालक विचारत आहेत। तर दुसरीकडे मात्र शाळा प्रशासन यावर काहीही बोलण्यास तयार नाही आहे। पोलिसांनी मात्र एक छोटीशी एनसी घेतलेली आहे आणि तुम्ही आता न्यायालयाचे दरवाजा ठोकावा असं पालकांना सांगण्यात आलं आहे। एकंदरीतच पालकांना आता न्यायाची अपेक्षा आहे, कारण की ह्या ज्या घटना आहेत ह्या थांबणं गरजेचं असतं। एक विश्वासाने पालक आपल्या मुलाला शाळेत टाकतात शिकण्यासाठी आणि शिक्षक हे एक दुसरे आई बाबाच असतात किंवा वडीलधारी लोक असतात आणि त्यांचं गायडन्स करणं गरजेचं असतं। आणि शिक्षकांनी जर असं केलं तर आम्ही कोणाकडे बघायचं असाच सवाल शर्मा परिवार विचारत आहेत। अगदी खरं आहे, प्रत्येकच विद्यार्थ्याला गुरु ही अतिशय आदरणीय असा असतो आणि त्याचं हे असं जे वागणं आहे हे खरोखरच दुर्दैवी आहे। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल कपिल राऊत, ठाण्याहून। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।